हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आज बनवणार आहे मी बेसन पोळी. सो ही रुद्रांशला बनवायची होती आणि हा बेसन पोळीचा व्हिडिओ आहे ना, तो थोडासा अगोदरचा आहे. म्हणजे त्याचा शाळेचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी म्हटला की मम्मी माझा आज शेवटचा दिवस आहे, तर मला आज बेसन पोळी करून दे. तर म्हणून करून दिली ती आणि व्हिडिओ एडिटिंग करायचा राहिला होता, म्हणून म्हटलं की चला आत्ता करूयात. सो अगोदर कधी पण बेसनपोळी वगैरे करायची असेल ना, तर त्या तव्यावरती अगोदर आपण चपात्या करून घेतल्या तर बेसनपोळी अजिबात चिटकत नाही. त्याच्यामुळं कधी पण बेसनपोळी बनवायची असेल तर 1 किंवा 2 तरी चपात्या करून घ्यायच्या. आणि भाकरी वगैरे करायची असेल तर भाकरी नंतर करायची, पण चपाती अगोदर करायची. कारण काय होतं की चपातीला आपण तेल वगैरे लावतो, बेसनपोळीला पण आपण तेल लावतो, पण तरी पण चपातीच्या तव्यावर केली ना तर ती अजिबात चिटकत नाही. त्याच्यामुळं कधी पण आणि अगोदर कुकर वगैरे लावून घेतलं. भाजी पण झाली, पण आता त्याला बेसनपोळी खायची होती. आणि शक्यतो अशा साध्या मी ज्या भाज्या बनवते ना, तर त्या तो टिफिनला नाहीच नेते. म्हणजे त्याला पातळ भाज्या तर नाहीच नेत. एका दिवशी सुकी भाजी असेल तर मग नेतो, किंवा मग पराठा किंवा असंच बेसनपोळी, तूप साखर किंवा असं वेगळं वेगळं, म्हणजे असं जशी पराठे टाईप असतात ना तसे त्याला द्यावं लागतात सुक्या. अजून म्हणजे भाजी वगैरे अशी नाही देते मी. आता ह्या नवीन आता शाळा चालू झाली ना, तर तेव्हा म्हटलं की तो की मला थोडीशी भाजी वगैरे देत जा. तर आता तिथून पुढे भाज्या देईल. आणि गेल्या वर्षी तर पूर्ण वर्षभर त्यांनी सांगितलं होतं की पराठाच देत जा, म्हणजे भाजी किंवा असं उपीट असं नाश्त्याचं काहीच नाही द्यायचं, वरण भात पण नाही द्यायचा, फक्त पराठा किंवा मग एखादी सुक्की भाजी असेल तर ती द्यायची. पण ह्याला कसं झालं की म्हणजे हाताने तर अजून जेवतच नाही तो. आणि त्याला भाजी अशी आवडतच नाही, कोणतीच नाही आवडत. जर मी बनवली, टी व्ही वगैरे बघत असेल तर खातो, नाही तर मग त्याला सगळ्यात आवडती ती फक्त बेसनपोळी. तर म्हणून म्हटलं चला बेसनपोळी करूयात. तर आत्ता बघू शकता 2च पोळ्या करायच्या होत्या, म्हणून मी पीठ अगदी थोडंसं घेतलं होतं. पिठामध्ये आपल्याला थोडंसं मीठ, हळद आणि अगदी थोडंसं तिखट टाकायचं. हिरवी मिरची टाकली ना तरी चालते, पण मी शक्यतो लाल तिखटाचंच बनवते. हिरव्या मिरचीचं फक्त मी एकदा बनवलं असेल. सो शक्यतो लाल तिखटाचंच बनवते. आणि लाल तिखट पण आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, प्लेन लाल तिखट घ्यायचं आहे. प्लेन म्हणजे कसं की त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला वगैरे नको आहे. कारण की काय होतं, आपण म्हणजे मसाला टाकला ना, कांदा लसूण मसाला वगैरे, ते तिखट टाकलं ना, काळं तिखट, तर बेसनपोळी काय होती, लगेच मऊ पडती आणि अशी कडक नाही होते आणि दिसायला पण ती थोडीशी अशी वेगळी दिसते, काळपट काळपट दिसल्यासारखी. त्याच्यामुळं जे फक्त आपण लाल तिखट वापरतो किंवा त्याच्यात थोडेफार खडे मसाले मिक्स केलेले असेल तरी चालतं, पण लाल तिखटच जास्त करून यूज करायचं. एक वेळेस मी तशी बनवली होती की काळं तिखट टाकलं होतं, पण ती पोळी कडक तर अजिबात नव्हती झाली, पण कशी म्हणजे अशी खाऊ पण वाटत नव्हती, वेगळीच लागत होती. नसेल तर मग हिरव्या मिरचीचे बारीक बारीक तुकडे करायचे, अगदी छोटाले, किंवा मिक्सरला लावून टाकली तरी चालते. तर त्याच्यामध्ये मी सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला त्याच्यात लसण घालायचं आहे. कोथिंबीर कधी असती कधी नसली तरी चालते, पण थोडीशी 2 पाकळ्या लसण, मीठ, हळद आणि तिखट एवढंच घालायचं, जास्त काही घालायची त्याला गरज नाही. आणि जेवढी आपण साधी करू ना तेवढी बेसनपोळी जास्त छान लागते. आणि बेसन पिठावर पण डिपेंड असतं, कधी कधी बेसन पीठ चांगलं लागतं, कधी कधी नाही चांगलं लागते. एक एक वेळेस एवढी छान बेसनपोळी येते आणि एक एक वेळेस चिटकळी तर निघत नाही. आत्ता पण तसंच झालं होतं. पण ही पहिली बेसनपोळी तर माझ्याकडनं थोडीशी चिटकली होती, आणि जी दुसरी आहे ना ते एकदम परफेक्ट, एकदम छान आली ती. माहीत नाही असं का झालं, कदाचित माझ्याकडनं खूप जास्त पातळ पडली त्याच्यामुळे पण झालं असेल, किंवा तवा थोडासा कमी जास्त गरम झालं पण तसं होतं. सगळ्यात अगोदर बेसन पीठ आपल्याला छान मिक्स करून ठेवायचे. आणि कधी पण बेसन पोळी करायच्या टायमिंगलाच बेसन पीठ मिक्स करायचं, अगोदर नाही करून ठेवायचं. नाहीतर आपण कणिक भिजवली, बेसन पीठ भिजवून ठेवलं, नंतर चपात्या केल्या किंवा नंतर चपात्या झाल्याच्या नंतर मग बेसन पोळी केली तर तशी पण कडक नाही होत आहे, तशी पण मऊच होती. त्याच्यामुळं चपात्या पूर्ण लाटून झाल्याच्या नंतर साहित्य सगळं काढून ठेवायचं, फक्त मिक्स नाही करायचं. डायरेक्ट बेसन पोळी तव्यावर टाकायच्या टायमिंगलाच पीठ मिक्स करायचं आणि टाकायचं. तर आता ही पहिली बेसनपोळी, आता त्याला ना डब्या म्हणजे खाऊन पण जायचं होतं सकाळी शाळेच्या टायमिंगला. तर त्याला म्हटलं की अगोदर तुला आता जेवण म्हणजे त्याला जेवण पण भरावं लागतं. तर आता ही बेसनपोळी आहे, थोडीशी तुटली पण होती, तर म्हटलं आता ही त्याला आता सकाळी जेवणात भरवते. आणि एक तर काय होतं की जायच्या टायमिंगला एवढी घाई असती की शाळेत जायच्या टायमिंगला म्हणजे उशीर तर होतोच तसा, पण त्याचंच आवरायला 1.5 तास लागतो, 1-1.5 तास तर त्याचंच आवरायला लागतो. आणि आत्ता वाजली होती मला वाटते 9:15 झाले. आता त्याला अजून जेवायचं होतं आणि 9:45 जेवण करून निघायचं होतं.
तर मग मी ही बेसनपोळी त्याला तोपर्यंत झालती, ही लगेच मला थोडीशी थंड होऊ दे, ही त्याला लगेच जेवायला भरवली. आणि त्याला जेवण भरवता भरवता दुसरी बेसनपोळी आहे ती इतकी मस्त झालती आणि म्हटलं आता टिफिनला देऊयात. आणि बेसनपोळी सकाळी त्याने म्हणजे भरपूर खाल्ली होती, त्याच्यामुळं तो शाळेत म्हणला की एकच रोल दे, एक म्हणजे एका चपातीचे 2 रोल करून द्यावं लागतात, अर्धी अर्धी. तर मग बेसनपोळी अर्धी दिली आणि अर्धी आहे ती नंतरच्याला म्हणलं आल्यावर खाईल किंवा मग मला पण आवडते. तर कधी कधी मी पण खात असते, म्हणजे बेसनपोळीचा रोल मला पण खूप जास्त आवडतो. तर आत्ता पहिली थोडीशी चिटकली, पण दुसरी बघू शकता आत्ता ही बेसनपोळी आहे ना एकदम छान होती. आणि सगळ्यात मेन म्हणजे ही रेसिपी आपल्याला किती पण पटकन करू शकतो, असं अजिबात वेळ नाही लागत आहे. संध्याकाळच्याला करायची असेल किंवा कधी पण, तर एकदम 2-3 मिनटामध्ये पण छान होते. म्हणजे पीठ जर चांगलं असेल ना तर खूप लवकर होती. आणि आता थोडंसं पीठ माझ्याकडनं उरत होतं, म्हणून म्हटलं आता एवढं थोडं कशाला ठेवणार ना, म्हणून मी त्याच्यावरच टाकलं. आता मला वाटलं की ही खूप जाड होईल किंवा चांगली नाही होणार आहे, पण उलट असं झालं की पहिली व्यवस्थित टाकायला गेले, छान म्हटलं की छान होईल, तर तीच थोडीशी बिघडली. आणि हिला थोडंसं बेसनपीठ जास्त होतं तरी त्याच्यावरच टाकलं, पण ही बेसनपोळी एकदम छान आली. आणि पहिल्या बेसनपोळीला पण मी तेल वापरलं होतं, आता दुसरीला पण तेल टाकते, कारण की शेवटची होती, ह्याला थोडंसं कमी तेल टाकलं तरी चालतं. आणि जर पलटत असेल तर एकदाच तेल टाकायचं. आता मी पलटून घेतल्याच्यानंतर तेल टाकायची गरज नाही, कारण नंतर आपण चपात्या वगैरे नाही करणार आहेत त्याच्यामुळे. तर आत्ता ही बघू शकता एकदम सुटसुटीत आणि इतकी मस्त निघली. पहिली तरी थोडीशी अशी लालसर कलर झाला होता त्याचा, म्हणजे पलटत नव्हती त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला, म्हणून थोडासा लालसर कलर झाला होता. पण ही बघू शकता. आणि सगळ्यात मेन म्हणजे जाळी आली. कधी पण बेसनपोळीला अशी जाळी आली ना, डोशाला जशी येते तशी, तर ती बेसनपोळी एकदम छान भाजली म्हणायचं. आणि खायला पण एकदम कुरकुरीत राहते. आणि साधं तिखट टाकलं तर ती आपण खूप वेळ जरी ठेवली ना तरी पण ती कडकच राहते. सो आत्ता ही बेसनपोळी आहे ती मी त्याला जेवण भरवत होते, जेवण भरवता भरवता ही केली. आता ही आहे, म्हटलं आता त्याला टिफिनला देते. आणि आता सकाळी बेसनपोळी असेल तर तो जास्त जेवतो, त्याच्यामुळं सकाळी त्याने भरपूर जेवलं, म्हणून आत्ता म्हटलं की मला शाळेमध्ये अर्धाच रोल दे. तर शाळेमध्ये म्हणजे 1-1:15 वाजता मला वाटतं ते जेवत असते. जेव्हा मी त्यांना आणायला जातो ना तेव्हा त्यांचं जेवण चालू असतं, कदाचित 12:30 वाजता देत असतील. म्हणजे सकाळचं 9-9:30च्या अगोदर. आणि मग दुपारी तोपर्यंत मुलांना लागते पण भूक 12:30 वाजेपर्यंत. आत्ता हिला मी थोडंसं तेल टाकलं, जास्त तेल टाकायचं नाही आता आपल्याला. आणि वाटलं जर खूप जास्त तेल आहे तर कधी कधी आपण चपात्या 2-3 करून पण त्याच्यानंतर पण 2-3 चपात्या करू शकतो. बघू शकता बेसनपोळी ही एकदम मस्त झाली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि शेवटची पोळी ना मी गॅस बंद केला ना तरी पण थोडा वेळ गॅसवरती ठेवते, म्हणजे शेवटची कशी थोडीशी अशी कडक होती. आता त्याला जेवण भरूच तर वेळ होता, म्हणून म्हटलं की चला थोडा वेळ गॅस बंद करूयात. आणि तशीच थोडा वेळ गॅसवरती ठेवली होती. आणि मग नंतर टिफिनला तर पूर्ण मी गार करूनच देते, असं गरम वगैरे नाही भरत आहे. मग नंतर ताटात काढली आणि टिफिनला बेसनपोळी आहे मस्त तयार. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.